याच्यात प्रमुख कारण एक तर अतिवृष्टी हा एक भाग आहेच, पण त्याच्याबरोबर एन्क्रोचमेंट जे नाले आहेत त्या नाल्यांना बुजण्याचं काम उभ्या महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे, त्या नाल्याला बुजण्यासाठी कुठे कुठे बऱ्याच अंशी नगरपालिका असेल, बिल्डर असतील, आपले काही स्थानिक नागरिक सुद्धा त्याच्यामध्ये आग्रही असतात. पण या सगळ्या गोष्टींमुळे ते नाल्यांचं जी रुंदीकरण मिनिमम 12 ते 15 मीटरचा नाला जो अपेक्षित असतो, तो केवळ 2 मीटर, 4 मीटर, 3 मीटर असं जर का त्याची रुंदी राहिली असेल आणि पाण्याचा फ्लो समजा जर का संपूर्ण जंगलातून येत असेल, तर स्वाभाविक आहे ते पाणी कुठेतरी डायव्हर्ट होईल आणि त्याचं नुकसान होईल. मी शासनाला पण आणि पालकमंत्र्यांना सुद्धा आणि गिरीश भाऊ महाजन यांना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोरच या मागणीसाठी त्या ठिकाणी मागणी रेज केली आणि ज्या ज्या ठिकाणी असे नाले छोटे करण्याचं प्रमाण वाढलेलं असेल त्या नाल्यांवरती आपल्याला तातडीने निर्णय घ्यावा लागेल. ड्रोनद्वारे त्याची शूटिंग केली पाहिजे. नॅचरल नाल्याची जी विड्थ असते ती नॅचरल नाल्याची विड्थ ही पूर्वी किती होती हे पूर्वीच्या इतिहासाप्रमाणे त्यांच्याकडे असलेल्या लँड अँड रेकॉर्डनुसार तेवढी विड्थ ही कंपल्सरी झाली तरच अशा प्रकारचा धोका आपल्याला टाळता येऊ शकतो. राज्य सरकारने सुद्धा याच्यामध्ये ठोस भूमिका घेऊन असे नदी नाले जर का बंद व्हायला लागले तर अशा प्रकारचं पाणी कितीही कमी पडलं तरी सुद्धा पूरहानीमुळे नुकसान होऊ शकतं. ही मानव निर्मित, माझ्या माहितीनुसार ही मानव निर्मित आपत्ती आहे. नैसर्गिक आपत्ती राहिली असती जरी असली, परंतु पाणी वाहून न जाणे याला मेन जर का जबाबदार असणार आहे तर ती मानव निर्मित केलेली आपत्ती असंच आपल्याला म्हणावं लागेल. पालकमंत्री म्हणून छगन भुजबळांचे आज नाशिकमध्ये बॅनर लागलेले आहेत, त्याच्यावरूनच या ठिकाणी खड्ड्यांच्या मुद्द्यावर नाशिकच्या पालकमंत्रीपदाची चर्चा जोरदार रंगली आहे. नाही, बॅनर लावून पालकमंत्री कधी होत नसतात. ते बॅनर आपले कार्यकर्ते असतील, ते कार्यकर्ते त्यांच्या प्रेमापोटी नक्की लावतात. हा सर्वस्वी अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो. त्याच्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतलेला असेल किंवा घेणार असतील तो येणाऱ्या काळात आपल्याला समजेल. पालकमंत्र्यांची जबाबदारी प्रामुख्याने आता नाशिक कुंभमेळाव्याच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने जर का बोलायचं झालं, खरोखर मी गेल्या 2-3 महिन्यामध्ये सातत्याने नाशिकमध्ये कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमानिमित्त ज्यावेळेला जायची वेळ येते, असंख्य कुंभमेळाव्यामुळे नाशिकचे रस्ते खोदले गेलेले आहेत, ड्रेनेजची कामं चाललेली आहेत. उद्याच्या काळामध्ये अतिशय सुंदर होणार आहे नाशिक जिल्हा, परंतु आजच्या काळामध्ये ॲट ए टाइम सगळी कामं सुरू झालेली असल्यामुळे आणि त्या कामांना ॲट ए टाइम सुरू झालेलं असल्यामुळे त्या ठिकाणी उपलब्ध असलेलं मटेरियल, त्यांना लागणारी मॅनपॉवर, त्यांना लागणारी मशिनरी ही एकाच वेळी त्या ठिकाणी उपलब्ध होत नाहीये. कुठे कुठे रस्त्याची लांबी मिळत नाहीये. त्यामुळे नाशिककरांचा जीव धोक्यात येतो. आपल्यासारखा जरी सर्वसामान्य माणूस गेला तरी सुद्धा जाताना त्याला नाशिकच्या खड्ड्यांमधनं किंवा रस्त्यांच्या कामांमधनं प्रचंड अडथळे होतात. पण कालच गिरीश भाऊ महाजनांनी त्याचा पूर्ण आढावा घेतलेला आहे. ते कुंभमंत्री म्हणूनच मला असं वाटतं की काम बघतायत. त्यांनी आढावा घेतलेला आहे, याच्यात सुधारणा होईल अशा अपेक्षा आहे. पालकमंत्री कुठल्या रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आपण दावा करणार का आपल्या पक्षाचा व्यक्तीला मिळावं नाशिकचा? नाही, स्वाभाविक आहे. आम्हाला रायगडही पाहिजे, आम्हाला जळगावही पाहिजे, आम्हाला नाशिकही पाहिजे. आमच्या पक्षाला किमान 2 पालकमंत्री, 2 ते 3 पालकमंत्री आमच्या पक्षाला दिले पाहिजे अशा आमची अपेक्षा आहे. पण मी सुरुवातीलाच म्हटलं की हा मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे आणि मुख्यमंत्र्यांचाच आदेश पाळावा लागतो. तो जो निर्णय घेतील तो आम्हाला स्वागतार्ह राहील. रायगडच्या पालकमंत्री पदावर या ठिकाणी भरत गोगावले या ठिकाणी म्हणतायत पालकमंत्री पदाबाबत. नाही, आता ते भरत गोगावले साहेब रायगडच्या पालकमंत्री बाबत म्हणत असतील, पण ते म्हणून काही उपयोग नसतो. शेवटी मुख्यमंत्र्यांचा निर्णय जो असतो तोच अंतिम असतो. तुम्ही आणि मी म्हणून काही उपयोग नाही. रायगडच्या पालकमंत्री पदावरती तसं बघितलं राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकार आजही आहे. बाकी निर्णय तिन्ही पक्षाचे नेतृत्व जो घेईल तो मान्य आहे. जिल्हाध्यक्ष म्हणतात की दोघं राष्ट्रवादी लवकरच एकत्र येणार आहे. आपल्या जिल्हाध्यक्ष कोणत्या जिल्ह्याचे, म्हणजे कोणत्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणतायत? अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी सांगितलं की दोघं राष्ट्रवादी लवकरच एकत्र येणार आहे. नाही, त्यांच्या स्तरावर एकत्र येण्याची चर्चा झाली असेल तर ती माझ्यापर्यंत त्यांनी काही पोहोचवली नाही. पण माझ्या स्तरावरती, प्रदेशाच्या स्तरावर अशी काही चर्चा मला ऐकायला मिळाली नाही. आज नितीन गडकरींच्या घराबाहेर युवक काँग्रेसने आंदोलन कशा संदर्भात आंदोलन केलं?
इथेनॉल संदर्भात E20 हे बघा, नितीन गडकरी साहेबांच्या घराच्या समोर आंदोलन केलं काय आणि त्यांच्या पाठीमागे केलं काय? शेवटी ज्याला विजन असतं, असा इन्फ्रामॅन म्हणून ज्याला पूर्ण भारतामध्ये ॲक्सेप्ट केलं जातं, वेगवेगळे प्रयोग करायचे, वेगवेगळ्या त्यांच्या कल्पकतेतून कल्पना निर्माण करायच्या, या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी आत्तापर्यंत घेतलेला पुढाकार, त्यांनी घेतलेले आत्तापर्यंतचे निर्णय हे देशहिताच्या दृष्टिकोनातून अनेक ठिकाणी यशस्वी सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी कशाकरता आंदोलन केलं याची मला कल्पना नाही, पण तरी सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन करून एखाद्या काम करणाऱ्या माणसालाच आपण कुठेतरी साईड ट्रॅक करतो, असं नाही वाटत का आपल्याला? नितीन गडकरी साहेब हे प्रदीर्घ अनुभव असलेले आणि निर्णय क्षमता घेणारे जे एक व्यक्तिमत्व आहे, त्यांना काम करू दिलं पाहिजे असं आमचं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.